आणि त्यानंतर लगोलग आलेला कोरोना, यामुळे माझं वजन जवळपास 116च्या पुढे गेलं होतं. आणि हे वजन कमी करण्यासाठी मला डॉक्टर सुचवायचे. भरपूर प्रयत्न केले, उपाशी राहिलो, 8-8, 10-10 किलोमीटर चाललो, जिमला जायचो. परंतु काही वजन कमी होत नव्हतं. आणि वजन कमी करायचं म्हणजे फक्त कमी खायचं एवढंच माझ्या मनामध्ये असायचं, आणि ते कमी खाण्याचा मी प्रयत्न केला. परंतु जेवढा ट्रेस शरीराला द्यायचो, तो 4-2 दिवसानंतर परत तेवढं इटिंग व्हायचं आणि परत वेट गेन व्हायचं. भयंकर त्रासलो होतो. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाचे प्रॉडक्ट पण घेतले. परंतु तरी काही उपयोग झाला नाही. कारण दिशाहीन कार्यक्रम सुरू होता, युट्यूबवरचे भरपूर प्रयोग केले. परंतु मी प्रत्येक एक्सपिरियन्सच्या वेळेस मी सांगतो की माझं नशीब चांगलं, की त्या सिच्युएशनला, की मी जी फेस करत होतो, मला माहित, त्या सिच्युएशनला मला माझे ग्रेट कोच सचिन सर, राहुल सर भेटले. त्यांनी कम्युनिटी विषयी सांगितलं. आणि चला, इतर जे आपण प्रयोग करतोच आहेत, प्रयत्न करतोच आहेत, तर हा एक प्रयत्न करून पाहू म्हणून मी कम्युनिटीमध्ये आलो. वर्कआउट तर आधी जमला नाही, परंतु सचिन सरांच्या प्रेरणेने आता मात्र वर्कआउट करतो. कारण 5 मिनिटं सुद्धा मी स्क्रीन समोर टिकू शकत नव्हतो, अशी माझी अवस्था होती. त्यानंतर 20% साठी दररोज एज्युकेशन कॉल जॉईन केला, आरोग्याची माहिती ऐकली, SMS फॉलो केला, मॅरेथॉन मध्ये भाग घेतला. आणि शरीरामध्ये युरिक ऍसिड म्हणजे काय, ते कसं वाढतं, हे कॉलवर ऐकायला मिळालं. शुगर, बीपी सारखं छान मार्गदर्शन सचिन सरांनी या कॉलवर केलं. आणि त्यानुसार मी स्वतःला बदलवण्याचा प्रयत्न केला आणि 80-20 पॅटर्न सुरू केला. झोप, पाणी, आहार, व्यायाम आणि ताणतणावापासून मुक्ती, हे 5 पिलर आपल्या जीवनासाठी महत्वाचे असतात. हे या ठिकाणी आल्यावर कळालं. नाही तर फक्त काम करणे, आपलं झोप, घर, कुटुंब, परंतु कधी स्वतःच्या शरीराचा विचार केला नाही. परंतु तो विचार या कॉलवर आल्यावर मी करायला लागलो. आणि त्यानंतर मला समजलं की आपण ज्यावेळेस सकाळी सकाळी 20% वर्कआउट करतो, त्यावेळेस आपल्या मसल्स ब्रेक होत असतात. आणि या मसलला जॉईन होण्यासाठी प्रथिनांची आवश्यकता असते. आणि हे पाहिजे, तुम्ही माझा बिफोर आफ्टर फोटो पाहू शकता. जो बिफोर फोटो आहे तो माझ्या पुतण्याच्या लग्नामध्ये काढलेला फोटो आहे. आणि हा आफ्टर फोटो आहे. आफ्टर फोटो एकदम आनंदाने काढलेला आहे, परंतु बिफोर फोटो काढण्याची फक्त ही एक प्रक्रिया म्हणून लग्नात उभं राहिलेलो. आणि तो फोटो माझा बिफोरचा कधी मला मिळाला नसता. कारण माझी परिस्थिती तशी असायची की मी कुठेही फोटो काढला तर मी कधी स्वतःचा फोटो पाहिला नाही. त्यामुळे बिफोरचे बरेचसे फोटो माझ्याकडे नाहीत, आहेत 4-2. त्यामुळेच बिफोर आफ्टर मी बनवू शकलो. आणि त्यानंतर जसं 20% वर्कआउट पूर्ण करायला लागलो, मग आपले जे मसल्स ब्रेक होतात, ते जोडण्यासाठी आपल्याला प्रथिनांची आवश्यकता असते. आणि ते प्रथिने आपल्या वजनाच्या 1 किलो वजनाला 1 ग्रॅम, परंतु आपण वर्कआउट करतो तर 1 किलो वजनाला 1.2 ग्रॅम पर्यंत प्रथिनांची शरीराला आपल्या आवश्यकता असते, हे कळालं. आणि ते प्रथिने म्हणजे प्रोटीन्स, एकूण दिवसभरातील आपल्या 24 तासाच्या आहाराच्या एकूण 30% आवश्यक आहे, हे या ठिकाणी कळालं. 40% कार्बोहायड्रेट आणि 30% निरोगी फॅट, हे या ठिकाणी लक्षात आलं. त्यानंतर सूक्ष्म मूलद्रव्यांकडे जर गेलो, तर मग खनिज मूलद्रव्यामध्ये झिंक असेल, मँगेनीज असेल, मॉलिब्डेनम, हे सगळे मूलद्रव्ये आपल्याला कोणत्या आहारातून मिळतात आणि ते आपल्या शरीराला किती प्रमाणात आवश्यक असतात, हे या ठिकाणी कळालं. आणि तसंच या ठिकाणी एक सूक्ष्म मूलद्रव्य सेलेनियम, ते आपल्या शरीराला किती आवश्यक आहे, ते या ठिकाणी मला समजलं. आणि त्या सूक्ष्म मूलद्रव्याविषयी म्हणजे सेलेनियम या मूलद्रव्याविषयी आज मी या ठिकाणी टॉपिक घेणार आहे. आपल्या टॉपिकच नाव आहे पहा, सेलेनियम. आता सेलेनियम नाव किती जणांनी ऐकलं माहित नाही. ऐकलं असेल चांगलं आहे, परंतु नसेल ऐकलं तर या ठिकाणी लक्ष देऊन जर ऐकलं तर या सेलेनियमचे आपल्या शरीराला किती उपयोग आहेत आणि ते आपल्या आहारात किती गरजेचं आहे, हे या ठिकाणी आपल्या लक्षामध्ये येईल. सेलेनियम जवळपास 1 ते 3 वर्षापर्यंत आपल्या शरीराला जवळपास 20 मायक्रॉन प्रतिग्रॅम, खूप कमी प्रमाणे, परंतु ते गरजेचं आहे. त्यानंतर वय वर्ष 4 ते 8 मध्ये 30 मायक्रॉन प्रतिग्रॅम,
त्यानंतर 9 वर्ष ते 13 वर्षापर्यंत 40 मायक्रॉन प्रतिग्रॅम, आणि त्यानंतर 14 वर्ष ते 18 वर्षापर्यंत 55 मायक्रॉन प्रतिग्रॅम, आणि 19च्या पुढे 19 वर्ष पासून सर्व जे पुढे आहात त्या सर्वांना 60 मायक्रॉन प्रतिग्रॅम पासून पुढे ते सेलेनियम दररोजच्या आहारामध्ये आवश्यक आहे. त्यानंतर पुढे येणाऱ्या समजा गर्भवती महिला असतील त्यांना मात्र 70-80 मायक्रॉन प्रतिग्रॅम इतकं सेलेनियमची आवश्यकता असते, आणि त्यातल्या त्या स्तनपान करणाऱ्या माता असतील तर त्यांना 80 मायक्रॉन प्रतिग्रॅमच्या पुढे सेलेनियम आवश्यक आहे. म्हणजे कोणी आज 19 वयाचा असेल किंवा कोणी 50 असेल, कोणी 70 असेल, त्यांना सरासरी दिवसभरामध्ये आहारातून 55 ते 60 मायक्रॉन प्रतिग्रॅम इतकं सेलेनियम आहारातून जाणं आवश्यक आहे. मग सेलेनियम हे जे पोषक तत्व आहे ते आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असतं. ते आहारातून आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर ते अनेक महत्वपूर्ण भूमिका बजावत असतं. ते पाहिलं आपण थोड्याच प्रमाणात आवश्यक असतं, परंतु आपलं आरोग्य चांगलं राखण्यासाठी खूप गरजेचं असतं. मग या सेलेनियमचं आपल्या शरीराला फायदे काय, नेमकं शरीरामध्ये गेल्यानंतर कार्य काय, ते या ठिकाणी आपण सर्वप्रथम पाहू. सर्वप्रथम म्हणजे अँटीऑक्सिडंट गुणधर्म यामध्ये. कालच आपण सचिन सरांच्या टॉपिक मध्ये पाहिलं, आपली इम्युनिटी सिस्टीम जर स्ट्रॉंग करायची असेल तर आपल्याला आपल्या आहारातून अँटीऑक्सिडंट युक्त पदार्थ घेणं गरजेचं आहे. सगळ्या मसाल्यामध्ये, सी फूड मध्ये, सगळ्यामध्ये हे अँटीऑक्सिडंट आहेत, परंतु आता फवारे असतील, खतं असतील, याचे काही अंश त्या आहारामधून, त्या झाडामधून, त्या पालेभाज्यामधून, फळभाज्यामधून आपल्या आहारातून आपल्या शरीरामध्ये जातात. त्यामुळे त्या सेलेनियमचा इतका असा उपयोग आपल्या शरीरामध्ये होत नाही. परंतु ज्यावेळेस आपण आपला जो 80% आपण आपल्या ब्रेकफास्ट चेंज करून जो आहाराचा एक ग्लास घेतो, त्यातून शरीराला आवश्यक असणारं सेलेनियम आपल्या शरीरामध्ये जातं. आणि मग यामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म म्हणजे कसे, आता ज्यावेळेस आपण व्यायाम करतो किंवा जो कोणी व्यायाम करत नाही, या दोन्ही व्यक्तींना जर आपण नजरेसमोर आणलं तर ज्या वेळेस आपण रात्रीची 7 ते 8, 6-7-8 तासाची झोप घेतो, त्यावेळेस आपण उठतो, त्यावेळेस आपला जो रक्तप्रवाह असतो त्या रक्तामध्ये हे फ्री रॅडिकल्स तयार झालेले असतात. फ्री रॅडिकल्स जसं हवेमध्ये धुळीचे कण असतात ते आपल्याला नको असतात, अगदी त्याप्रमाणे या रक्तामध्ये हे फ्री रॅडिकल्स असतात. आणि हे फ्री रॅडिकल्स त्याचं प्रमाण जास्त झालं आणि शरीरामध्ये हे फ्री रॅडिकल्स शरीराच्या ज्या भागामध्ये जातील त्या भागाला हे हानी पोहोचवतात आणि त्या भागाचं दुखणं होत असतं. त्यामुळे आता कुणालाही वाटेल की आपल्या शरीरामध्ये हे फ्री रॅडिकल्स नको आहेत. त्यानंतर सतत आपण जो म्हणतो ना एक भीती वाटणं, ताणतणाव, तर तो ताणतणाव त्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या रक्ताला आवश्यक असणारे घटक आपण आपल्या आहारातून दिले नाही तर ते रक्त तणावात असतं. जसं आपण म्हणतो मुकी जनावर, त्यांना तहान लागली, भूक लागली तर ते म्हणत नाही पाणी पाजा, चारा टाका. अगदी त्याप्रमाणे आपलं रक्त ते तणावात जातं. केव्हा की ज्या वेळेस आपण आपल्या शरीराला आवश्यक असणारे घटक आपल्या आहारातून देत नाही त्यावेळेस ते शरीर, ते रक्त तणावात जातं. आणि याला ऑक्सिडेटिव्ह तणाव म्हटलं जातं. हा ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि त्यामध्ये असलेले हे मुक्त रॅडिकल्स आपल्याला कोणताही रोग विकार करत असतात. शरीर परत तो रोग विकार कफ, वात, पित्त या प्रवृत्तीनुसार होत असतो. परंतु ज्या वेळेस आपण हे सेलेनियम अँटीऑक्सिडंट म्हणून आपल्या शरीरामध्ये घेतो त्यावेळेस आपल्या रक्तामध्ये असणारे हे मुक्त रॅडिकल्स, फ्री रॅडिकल्स आणि हा ऑक्सिडेटिव्ह ट्रेस तणाव यांना नष्ट करण्याचं काम करतो. आणि ते मुक्त रॅडिकल्स, फ्री रॅडिकल्स, ऑक्सिडेटिव्ह तणाव पेशीमध्ये न पोहोचल्यामुळे आपल्या पेशीचं संरक्षण होतं. आणि आपल्या पेशींचं संरक्षण झालं तर आपल्याला कॅन्सर, हृदयविकार यासारख्या जुनाट आजारांचा जो धोका आहे तो धोका 100% कमी करण्यामध्ये हे सेलेनियम महत्वाची भूमिका बजावतो. त्यानंतर पुढे थायरॉइड. अनेक महिला भगिनी या कॉलवर आहेत की त्यांना आपल्या कम्युनिटीमध्ये आल्यामुळे, ब्रेकफास्ट चेंज केल्यामुळे त्यांना थायरॉइड पासून मुक्ती भेटलेली आहे. हायपर असेल किंवा हायपो असेल, ज्या वेळेस त्या स्त्रीच्या पोटामध्ये तिचं बाळ असतं त्या बाळाचं पोषण
त्या आईने घेतलेल्या आहारातून होत असतं. आईने घेतलेल्या नाकावाटे गेलेल्या ऑक्सिजन मधून त्या बाळाचं श्वसन होत असतं. परंतु जर आईचा आहार कमी पडला आणि त्या बाळाची मागणी जास्त वाढली तर त्या आईच्या शरीरावर परिणाम होऊन तिच्या शरीरामध्ये असणारी जी थायरॉइड ग्रंथी, ती थायरॉइड ग्रंथी तिचं कार्य बिघडतं. तिचं कार्य का बिघडतं? कारण मेंदूमध्ये T3, T4, TSH हे जे हार्मोन्स आहेत ते हार्मोन्स या थायरॉइड ग्रंथीचं कार्य चांगलं पार पाडत असतात. परंतु मेंदूचे ते संप्रेरकच तयार झाले नाही तर ते थायरॉइड होऊन जातो. आणि हा थायरॉइड त्या व्यक्तीला जर झाला तर त्या शरीराची ऊर्जा संतुलनाची नियमन करण्याची जी एक आवश्यकता असते ते संतुलन बिघडल्यामुळे त्या महिलांचं किंवा पुरुषांचंही थायरॉइड झाल्यामुळे वजन वाढून जातं किंवा वजन कमी होऊन जातं. परंतु या सेलेनियममुळे आपल्या मेंदूतील T3, T4, TSH नावाचे जे हार्मोन्स आहेत ते व्यवस्थित योग्यरित्या तयार झाले की मग थायरॉइड ग्रंथीचं कार्य व्यवस्थित चालतं आणि मग हायपो किंवा हायपर थायरॉइड असलेले व्यक्ती या सेलेनियमच्या सेवनाने मुक्त राहू शकतात. त्यानंतर कालच आपण पाहिलं टॉपिक मध्ये इम्युनी सिस्टीम, रोग प्रतिकार शक्ती. कुणी जरी समजा साधं शिंकलं त्या शिंकेवाटे येणारे जे विषाणू जीवाणू ते आपल्या नाकावाटे आपल्या शरीरात गेले की आपल्याला लगेच सर्दी होते. हा आपण एक संसर्गजन्य विकार म्हणू. परंतु आपल्या शरीरामध्ये ते गेल्यानंतर त्या जीवाणूंना नष्ट करण्यासाठी जी आपली शरीरामध्ये रोगप्रतिकार शक्ती असते, इम्युनी सिस्टीम असते, त्या इम्युनी सिस्टीमला आधार देण्याला, स्ट्रॉंग बनवण्यासाठी सुद्धा हे सेलेनियम मूलद्रव्य खूप गरजेचं असतं. 2-4 वर्षापूर्वी आपण कोरोना फेस केलाय सर्वांनी. कोरोनामध्ये अगदी शेवटच्या स्टेपला असणारे व्यक्ती किंवा शास्त्रज्ञांनी शेवटी सांगितलं होतं की जे निरोगी व्यक्ती त्यांच्या शरीरातील अँटीबॉडीज काढून त्या कोरोना झालेल्या व्यक्तींना या अँटीबॉडीज दिल्या गेल्या पाहिजेत. मग अशा ह्या निरोगी अँटीबॉडीज तयार करण्यासाठी कोणत्याही रोगाचं संक्रमण नष्ट करण्यासाठी, त्या संक्रमणास नष्ट करण्यास प्रतिसाद देण्यासाठी हे सेलेनियम मूलद्रव्य खूप गरजेचं असतं. मग सेलेनियम पातळी मजबूत ठेवण्यासाठी रोगप्रतिकाराची म्हणजे आपण त्याला प्रतिकार शक्तीला प्रतिसाद देणं म्हणू आपण, त्याच्याशी सुद्धा या संबंधित या सेलेनियमचं सेवन खूप गरजेचं आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचा गुणधर्म म्हणजे डीएनए मध्ये दुरुस्ती होते. आता डीएनए, डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड, जे आता विज्ञान शिकलात थोडेफार किंवा भरपूर त्यांना डीएनए माहितीये. कालही सरांनी आपल्या टॉपिक मध्ये डीएनए सांगितलंय. मग डीएनए दुरुस्तीमध्ये हे सेलेनियम मूलद्रव्य खूप महत्वाचं कार्य करतं. थोडक्यात समजा आता माझा रंग काळा आहे आणि मला गोरमूल हवं आहे, रंगाने गोरमूल हवं आहे, तर आज अनेक प्रक्रिया आहेत त्या ठिकाणी ते डीएनए मध्ये दुरुस्ती होते. परंतु घरच्या घरी या सेलेनियम मूलद्रव्याच्या सेवनाने आपला डीएनए दुरुस्त होतो. माझा आवाज, माझा स्वभाव, हे जे सगळं माझ्या पुढच्या पिढीमध्ये येणार आहे ते सगळे आवश्यक चांगले बदल करण्याची जी क्षमता आहे ती क्षमता या सेलेनियम मूलद्रव्यामध्ये आहे. म्हणजे नको असलेले घटक जे माझ्यामध्ये आहेत तेच माझ्या पुढच्या पिढीमध्ये जर येणार असतील तर ते मला आवडणार नाही. मग ते न येण्यासाठी या सेलेनियम मूलद्रव्याची सेवनाची खूप गरज असते. तसंच अनुवंशिक रोगविकार, समजा हृदयविकार असेल, कॅन्सर असेल, मला ते होणार असतील तर माझ्या पुढच्या पिढीला होऊ नये हे जर मला वाटत असेल तर डीएनए मध्ये दुरुस्ती करण्यासाठी सुद्धा या सेलेनियम मूलद्रव्याची खूप आवश्यकता असते. त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे प्रजनन आरोग्य. अनेक स्त्री पुरुष जोडपी किंवा महिला भगिनी अशा आहेत की त्यांना मूलबाळ होत नाही. या कॉलवर सुद्धा किंवा अनेक ठिकाणी आपण पीसीओएच फेस करणाऱ्या महिला भगिनी पाहिलेल्या आहेत. जरी समजा स्त्री किंवा पुरुष कोणामध्ये दोष नसेल, अंडपेशी शुक्रपेशीमध्ये दोष नसेल, परंतु असं काहीतरी शरीरामध्ये घडून जाते की जी चरबी आहे ती चरबीमुळे या अंडपेशी शुक्रपेशी कार्यान्वित होत नाहीत किंवा त्यांचा अंडपेशी शुक्रपेशीचा फलनाचा जो वेग पाहिजे तो वेग कमी प्रमाणामध्ये असतो आणि मग त्याला मात्र स्त्री किंवा पुरुष कोणी दोषी नसतं. परंतु
या ठिकाणी सेलेनियम हे मूलद्रव्य स्त्री आणि पुरुष दोघांच्याही प्रजनन पुनरुत्पादनासाठी, त्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. पुरुषामध्ये शुक्राणूंचं उत्पादन आणि शुक्राणूंचे वेग वाढवण्यासाठी हे सेलेनियम मूलद्रव्य आवश्यक आहे. तसंच स्त्रियामध्ये जर त्या अंडपिशीमध्ये ऑक्सिडेटिव्ह तणाव असेल तर तो ऑक्सिडेटिव्ह तणाव आधीच मी क्लिअर केलाय, तो ऑक्सिडेटिव्ह तणाव न्यूट्रलाइज करण्यासाठी सुद्धा या सेलेनियम मूलद्रव्याची आवश्यकता असते. आणि ज्यावेळेस त्या स्त्रीला किंवा त्या जोडप्यांना जर निरोगी गर्भधारणा आवश्यक असेल किंवा कोणामध्ये काही प्रॉब्लेम पण नसेल, तरी पण जर आपल्या त्या जोडप्याला किंवा महिला भगिनींना वाटत असेल की आपली गर्भधारणा ही निरोगी व्हावी, त्यांनी त्यावेळेस आपल्या कोचला विचारून महिला भगिनींनी जे आवश्यक टॅबलेट्स आहेत, पुरुषांनी सुद्धा जे आवश्यक घटक आहेत ते घटक आपल्या कोचला विचारून जर आपल्या आहारामध्ये समाविष्ट केले तर दवाखान्यामध्ये लाखो रुपये घालूनही ज्या महिला भगिनींना मूलबाळ होत नाही त्यांना साध्या आपल्या कोचच्या मार्गदर्शनाने सुद्धा घरच्या घरी कधी कधी पुढे भेट नाही झाली, झोमवर जरी भेट झाली तरीही त्या महिला भगिनींना निरोगी गर्भधारणा झाल्याशिवाय राहत नाही, परंतु आपल्या कोचच्या मार्गदर्शनाशिवाय काही प्रयोग करू नये. त्यानंतर पुढे हृदयाचं आरोग्य. आता सगळ्यांना आपली पचन संस्था माहिती आहे. अन्न खातो, अन्न नलिकेतून जठरात जातं, घुसळतं, पित्ताशय टाकतंय, स्वादुपिंड इन्शुलिन टाकतंय, तिथून ते लहान आतड्यामध्ये जाते, मोठ्या आतड्यामध्ये जाते, पचलेला भाग रक्तवाहिन्याद्वारे शोषून यकृताकडे नेला जातो. यकृतामध्ये आवश्यक संप्रेरके घुसळण्याची प्रक्रिया होते आणि तिथून मात्र ते रक्त हृदयाकडे जातं. मग हे हृदयाकडे जाणारं जे रक्त आहे, जर आपल्या आहारामध्ये अनावश्यक घटक असतील, तेलकट, तुपकट, जंक फूड, फास्ट फूड, प्रक्रिया केलेले पदार्थ, त्यानंतर सॉफ्ट ड्रिंक्स असतील, या सर्वातून जे विषारी घटक आपल्या शरीरामध्ये जातात अन्नातून, मग आतड्याकडून हृदयाकडे जाणारी जी रक्तवाहिनी, ती रक्तवाहिनी कडक बनते, अरुंद बनते. त्यावेळेस त्या व्यक्तींना मग हार्ट अटॅकला सामोरं जावं लागतं, ब्लॉकेजला सामोरं जावं लागतं, ब्रेन पॅरालिसिस होऊ शकतो, शुगर, बीपी, थायरॉइड हे सगळ्या रोगांचं मूळ या ठिकाणी आहे. मग हे जे हृदयाचं आरोग्य आहे, ते हृदयाचं आरोग्य बिघडण्यासाठी मग या आहारातील घटकातून होणारं जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करायचा असेल तर ह्या सेलेनियम मूलद्रव्याचा सुद्धा खूप उपयोग होतो. म्हणजे हृदयाचं आरोग्य सकारात्मक होण्यासाठी या सेलेनियम मूलद्रव्याचा खूप उपयोग होत असतो. त्या ठिकाणी मी तुम्हाला हे सांगेल की आपण आणि सर पण आपले सचिन सर पण सांगत असतात की आहारामध्ये नेहमी जर विचार करा, आपल्या शरीराला दिवसभरामध्ये प्रति व्यक्ती दिवसभरामध्ये एक 5 ते 6 ग्रॅम मिठाची जर आवश्यकता असेल तर आपण आपल्या आहारामध्ये 24 तासामध्ये किती मिठाचं सेवन करतो या ठिकाणी तो विचार करण्याची गरज आहे. त्यातल्या त्यात जर आपण आपल्या आहारामध्ये सैंधव मीठ जर समाविष्ट केलं तर हे सैंधव मीठ आपल्या जे रक्तवाहिनी अरुंद कडक बनलेल्या आहेत, तो जो घटक आहे अरुंद कडक बनवणारा, तो जर न्यूट्रलाइज होत असेल तर आपण आपल्या आहारामध्ये सैंधव मीठाचा सुद्धा समावेश केला पाहिजे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे कॉग्निटिव्ह फंक्शन्स. म्हणजे जसं जसं आपण वृद्ध होत जातो तस तसं काही गोष्टी आपल्या लक्षामध्ये राहत नाही. अगदी पेन कुठे ठेवला, वही कुठे ठेवली, चष्मा कुठे ठेवला, या काही गोष्टी आपल्याला आठवत नाही. तेव्हा मात्र जर आता कोणी 59 वर्षाचा असेल, कोणी 70 वर्षाचा असेल, त्यांनी आपला ब्रेकफास्ट चेंज करून आपल्या आहारामध्ये आवश्यक असणारे सगळे व्हिटॅमिन्स, सगळे मायक्रो न्यूट्रियन्स, मायक्रो मूलद्रव्य, सूक्ष्म मूलद्रव्य जर आहारामध्ये समाविष्ट केले तर आपल्या ध्यानात न राहण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया सुद्धा नष्ट होऊ शकते. म्हणजे आपल्या ध्यानात न राहण्याची जी प्रक्रिया ती नष्ट होते, सगळ्या गोष्टी लक्षामध्ये राहत असतात. त्यानंतर जपे मेजरांचा पण एक्सपिरियन्स आहे, जे कोरोना काळामध्ये अगदी दवाखान्यामध्ये असताना सुद्धा सचिन सरांनी त्यांना आपल्या कम्युनिटी सांगितलं, फक्त आपल्या सकस संतुलित आहारावर, ब्रेकफास्टवर त्यांनी भरोसा ठेवला, स्ट्रेस दिला. म्हणजे हे जे सेलेनियम मूलद्रव्य आहारातून गेलं त्यामुळे जे अँटी व्हायरल गुणधर्म आहेत, आपण त्याला
म्हणजे अँटीव्हायरल जे व्हायरल गुणधर्म असतात त्या विषाणूंचे, जीवाणूंचे, ते अँटीव्हायरल गुणधर्म नष्ट करण्यासाठी सुद्धा, त्या विषाणूंना प्रतिकार करण्यासाठी सुद्धा या सेलेनियम मूलद्रव्याची खूप गरज असते. त्यानंतर काही लोक आपल्या दवाखान्यात जर ॲलोपॅथी मध्ये फरक नाही पडला तर आयुर्वेदाकडे जातात, होमिओपॅथीकडे जातात. त्या ठिकाणी प्रत्येक औषधामध्ये कोणा स्त्री पुरुष कोणाचंही औषध, कोणत्याही दुखण्याचं औषध तुम्ही आयुर्वेदिक दुकानातून घ्या, आयुर्वेदिक औषध देणाऱ्याकडून घ्या, प्रत्येक जण औषधामध्ये, आयुर्वेदिक औषधामध्ये सेलेनियम मूलद्रव्य मिसळूनच देत असतो. आणि त्यामुळे त्या आयुर्वेदिक औषधामुळे व्यक्ती म्हणतात फरक पडला, परंतु ते औषध बंद केलं की परत पुन्हा जैसे ते. असं हे सेलेनियम मूलद्रव्य आपल्या सकस संतुलित आहारामध्ये समाविष्ट आहे. आणि ते सकस संतुलित आहारामध्ये समाविष्ट असलेलं सेलेनियम मूलद्रव्य त्याचं जर आपण योग्य प्रमाणामध्ये सेवन करत असू तर आपल्या कॉलवर आलेल्या सर्वांचं शारीरिक मानसिक आरोग्य चांगलं राहण्याबरोबरच अगदी ऍक्टिव्ह, चपळपणा आपण ज्याला म्हणू, माझं शरीर आता हलकं होतंय, असं कोणीतरी एक्सपिरियन्स सांगितलं का की शरीर हलकं व्हायला लागलंय, म्हणजे या आपल्या शरीरामध्ये ज्या नसा आहेत त्या नसा आता मोकळ्या व्हायला लागल्या. मग हे सेलेनियम आपले सकस संतुलित आहारातूनच मिळतंय का? तर नाही. तर ते ड्राय फ्रुट्स असतील, नट्स असतील, त्यानंतर चिया सीड्स असेल, सी फूड असेल, सी फूड म्हणजे समुद्री मासे, त्यानंतर मांस, संपूर्ण धान्य असेल, दुग्धजन्य पदार्थ, या सर्व विविध स्रोतापासून आपण हे सेलेनियम मिळू शकतो. परंतु सध्याच्या आधुनिक युगामध्ये फवाऱ्यांची भरपूर मारणी आणि त्यानंतर खताची भरपूर देणे यामुळे ते पीक त्याच्या मुख्य अन्न घटकांपासून दूर झाले आणि या पदार्थातून, भाजीपाल्या, अन्नातून आपल्या शरीरामध्ये जे विषारी घटक शरीरामध्ये जातात त्यामुळे सेलेनियमची पातळी नष्ट होते. मग आता हे जेवढं आपण खाऊ त्यातून मग आपल्या शरीराची सेलेनियमची गरज भागेल का? जर आडात नाही तर पोहऱ्यात येईल कुठून, अशा म्हणीप्रमाणे जर आता फवाऱ्यामुळे, खतामुळे त्या मातीतील सेलेनियमची पातळी जर नष्ट होत असेल तर ती त्या धान्यातून, पालेभाज्यातून, फळभाज्यातून आपल्या आहारातून आपल्या शरीरामध्ये जाऊ शकत नाही. आणि मग सेलेनियमची कमतरता असलेल्या मातीमध्ये किंवा जे लोक समजा शाकाहारी, त्यांच्या आहारातून त्यांच्या शरीरामध्ये पुरेशा प्रमाणात हे सेलेनियम जर गेलं नाही तर त्या ठिकाणी आपला सकस संतुलित आहार हा सेलेनियम म्हणून पूरक आहार सुद्धा असू शकतो. सेलेनियम आरोग्यासाठी आवश्यक असताना मात्र जास्त प्रमाणामध्ये जर त्याचं सेवन झालं, म्हणजे हे सी फूड्स, मांस, चिकन, दुग्धजन्य पदार्थ हे जर आपल्याला सेलेनियम देत असतील चांगलंच आहे, परंतु जर ते चांगले म्हणून जास्त प्रमाणात जरी त्याचं सेवन केलं तर आपल्याला केस गळती, मळमळ, पचनाच्या समस्या यासारख्या सर्व समस्यांना सामोरं जाऊ लागू शकतं. त्यानंतर समुद्री मासे असतील, हे सेलेनियम फक्त फक्त आयस्टर, टुना मासा किंवा कोळंबी, कोळंबी हा एक अतिशय चविष्ट मासा आहे, या माशामध्येच मिळतं. परंतु आता मासे हे समुद्रामध्ये असतात, खाऱ्या पाण्यामध्ये असतात आणि शहरातील सर्व घाण नदी वाटे, नाल्या वाटे त्या समुद्रामध्ये सोडले जाते. आणि त्या माशांचंच पोषण जर व्यवस्थित झालं नाही, त्या मासे त्यातून जर सेलेनियमचं प्रमाण कमी होत असेल तर मात्र त्यापासूनही आपण आपला विचार करणं गरजेचं आहे. परंतु या ठिकाणी जे आपल्याला सेलेनियम मिळतं ते सेलेनियम मात्र गोड्या पाण्यामध्ये वाढवलेले जे टुना, आयस्टर, कोळंबी मासे यांच्या शरीरातून काढलेलं प्युअर सेलेनियम आपल्या या सकस संतुलित आहारामध्ये समाविष्ट असतं. आपण आपल्या कोचला पण फोन करून विचारू शकता. परंतु समुद्रातील झालेल्या प्रदूषणामुळे त्यातून मिळणारे सेलेनियम किंवा सी फूड आपण आपल्या आहारामध्ये जर समाविष्ट केलं तर या नदी वाटे, नाल्या वाटे आलेली जी घाण आहे ती घाण त्या समुद्री माशाद्वारे आपल्या शरीरामध्ये जर गेली तर आपल्याला ऍलर्जी सारखे विकार सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे हाय सोडियम कंटेंट सुद्धा त्या समुद्री माशामध्ये असतं, त्यामुळे आपल्या शरीरातील सोडियमची मात्रा वाढून आपल्याला किडनीच्या विकारांचे सुद्धा निमंत्रण होत असतं. त्यामुळे आपण त्यावर फारसं जोर न देता
सकस संतुलित आहारातून मिळणाऱ्या सेलेनियमवर जर आपण जोर दिला तर आपलं शारीरिक आरोग्य चांगलं राहतं आणि हलकं वाटतं. या ठिकाणी मला टॉपिक घेण्याची संधी आपले ग्रेट कोच, माझे ग्रेट कोच, आपले मेंटॉर सचिन सर यांनी या ठिकाणी जी संधी दिली आणि सर्वांनी हा टॉपिक ऐकून घेतला. मी सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. थँक्यू सर. यस, थँक्यू सो मच. थँक्यू.